धाराशिवमध्ये भेसळयुक्त दूध पावडर विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशावरून भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवरती आता एफडीएनं कारवाई केली आहे। विक्रेता गोडगेसह 4 जणांवर भूम पोलिसात गुन्हा दाखल झालाय। विक्रेता गोडगे भूम परिसरातील अनेक दूध डेअरींना दूध सप्लाय करायचा। रेल्वेचा एसी कोच हनीमूनसाठी सजवल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। या प्रकरणी ऑन ड्युटी मुख्य तिकीट निरीक्षकाला निलंबित करण्यात आलंय। नेमकं काय घडलं बघूया। नंदीग्राम एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कूपमध्ये एका नवविवाहित जोडप्यासाठी फुलांनी सजावट करणं खासगी डेकोरेटरला चांगलंच भोवलंय। तर रेल्वेच्या डब्यात खासगी डेकोरेटरला प्रवेश देऊन अनधिकृत सजावट करू दिल्याप्रकरणी आता दक्षिण मध्य रेल्वेनं ऑन ड्युटी मुख्य तिकीट निरीक्षकाला तातडीनं निलंबित केलंय। नांदेडवरून मुंबईकडे येणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात एका दाम्पत्यानं खासगी डेकोरेटरकडून सजावट करण्याचा निर्णय घेतला। गाडी जालना रेल्वे स्थानकावर आल्यानंतर सजावट करणाऱ्या अझहर शेख वाहेद यानं प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यात प्रवेश केला। त्यानंतर त्यानं कूपमध्ये आकर्षक फुलांची सजावट केली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागा झालं। रेल्वेनं सजावट करणाऱ्या अझहर शेख वाहेदवर रेल्वे कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला। तसंच ऑन ड्युटी मुख्य तिकीट निरीक्षकाला सुद्धा तातडीनं निलंबित केलंय। आता या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। शिवाय नवविवाहित जोडप्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे।